मला रात्री झोपताना पडलेले एक स्वप्न. काल रात्री मला एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी स्वप्न पडले. स्वप्नात मी पाहिले की आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चक्क एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आणि तिथल्या एकूण व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आले आहेत. त्यांच्या अंगावर नेहमीप्रमाणे तो निळा कोट, डोळ्यांवर चष्मा आणि ते शाळेच्या गेटमधून आत आले. तसे संपूर्ण वातावरणात एक वेगळीच शिस्त आणि चैतन्य निर्माण झाले. मैदानावर काही विद्यार्थी खेळत होते. विद्यार्थ्यांना पाहून त्यांना खूपच आनंद झाला व ते थोडे पुढे जाऊन इमारतीची पाहणी करू लागले. त्यांना पाहून एका शिक्षकांना खूपच आनंद झाला. शिक्षकांनी मनपूर्वक त्यांचे स्वागत केले आणि काही विद्यार्थी पण त्यांच्या स्वागतासाठी समोर आले. सगळे खूप आनंदी होते. तेथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षक समोरच असलेल्या शाळेच्या कार्यालयाकडे चालत गेले. कार्यालयामध्ये आत गेल्याबरोबर त्यांना पाहून मुख्याध्यापक त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले. शिक्षकांनी त्यांना आदरपूर्वक बसायला खुर्ची दिली. त्यानंतर त्यांना वर्गामध्ये येण्यासाठी विनंती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षक सरळ वर्गात गेले आणि त्यांना पाहून विद्यार्थी शांतपणे जागेवरच उभे राहिले. विद्यार्थ्यांना पाहून बाबासाहेब खूपच आनंदी झाले आणि महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळा का बंद पडत आहेत याची माहिती शिक्षकांकडून घेऊ लागले. सर, मला सांगा, काय कारण आहे की जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या सरकारी शाळा का बंद होत आहेत? महाराष्ट्रामध्ये आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या खूपच वाढत. साहेब, काय व्यथा सांगू तुम्हाला. मी सगळं सांगत बसलो तर तुम्हाला खूपच वाईट वाटेल इथल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल. साहेब, आम्हाला संपूर्ण गावात घरोघरी फिरून गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊन ती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. आठवड्यातनं 2दा पालकांची सभा कंपल्सरी घ्यावीच लागते. त्याचे सगळं रेकॉर्ड ठेवावं लागतं आणि हे सगळं करून झाल्यावर निवडणूक आयोगाच्या ट्रेनिंगसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग पूर्ण करावी लागते आणि तसा GR शासन काढत आणि त्यानंतर वेळ मिळाला तर आम्ही मुलांना शिकवतो. आठवड्यातनं किमान 2 दिवस आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवता येतच नाही. खूपच वाईट वाटत, पण करणार काय. आपल्या महाराष्ट्र सरकारनेच अशी अवस्था करून ठेवली आहे की आमचे कितीही शिकवण्यासाठी मन जरी असले तरीही आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवता येतच नाही. सरकारच्या आदेशाचे पालन तर करावेच लागणार ना. अजून कोणताही